सो फायनली मित्रांनो, या व्हिडिओपासून आपण सुरुवात करतोय सातवीच्या भूगोलाला. सातवीचा भूगोल स्टार्ट करण्यासाठी मला खूप जास्त टाइम लागला, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. ॲक्च्युली सहावीचा भूगोल चालू असतानाच तुमच्यातल्या बरेच जणांनी कमेंट केल्या होत्या की सर सातवी आणि आठवीचे देखील भूगोल घ्या, नववीचा भूगोल घ्या, दहावीचा भूगोल घ्या. परंतु डेलीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मला व्हिडिओ रेकॉर्ड करायला किंवा अभ्यासाला टाईम भेटत नव्हता. त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत हे व्हिडिओज आणू शकलो नाही. त्यासाठी मी खरंच तुमची मनापासून माफी मागतो. आता माझा प्रयत्न असेल की येणाऱ्या काही दिवसांमध्ये सातवीचा भूगोल हा मी पूर्णपणे तुम्हाला कव्हर करून देईल. सो नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सातवी भूगोलाचा पहिला चॅप्टर, तो म्हणजे ऋतुनिर्मिती. आता हा जो चॅप्टर आहे ना, हा 2 पार्टमध्ये त्यांनी डिवाइड केलेला आहे. हा भाग पहिला आहे आणि जो 8वा चॅप्टर आहे या पुस्तकाचा, तो भाग याचा दुसरा असणार आहे. जर तुम्ही आपले सहावी भूगोलाचे जर व्हिडिओ पाहिले नसेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज पाहून घ्या. कारण सातवीचा भूगोल काय आहे, हा सहावी भूगोलाचा 60% पार्ट ॲज इट इज घेऊन त्याच्या पुढचं एक्सटेंडेड व्हर्जन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटतं की सातवी भूगोल तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे तर प्लीज सहावी भूगोलाचे चॅप्टर एकदा फक्त पाहून घ्या. मी म्हणत नाही ते पाठ करा किंवा मी म्हणत नाही त्याचा नीट अभ्यास करा. आपल्या चॅनेलवर पूर्ण सहावी भूगोलाची प्लेलिस्ट अवेलेबल आहे. प्लीज ती प्लेलिस्ट पूर्णपणे पाहून घ्या. सो आय वेलकम यू ऑल टू एम स्टडी. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. आता या चॅप्टरमध्ये काय मित्रांनो, या चॅप्टरमध्ये काहीच नाहीये. हा चॅप्टर अतिशय सोपा आहे. या चॅप्टरवर त्यांनी खाली काही प्रश्न वगैरे देखील दिलेले नाहीयेत. हा फक्त रिव्हिजन बेस्ड चॅप्टर आहे. आता आपण सिलेबस वाईज जाणार नाहीये. आता या चॅप्टरमध्ये त्यांनी खूप कमी गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि जो दुसरा पार्ट आहे याचा त्याच्यातच सगळं काही घेतलेलं आहे. परंतु आपण या चॅप्टरमध्ये दुसऱ्या पार्टचं देखील थोडंफार कव्हर करणार आहे. जेव्हा दुसरा पार्ट 8वा चालू होईल, 8वा चॅप्टर जो ऋतुनिर्मितीचा जो दुसरा पार्ट आहे, जो 8वा चॅप्टर आहे आपला, तो जेव्हा चालू होईल तेव्हा मी परत तुम्हाला शिकवल. पण आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यातल्या देखील थोड्याफार गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहे. तर आता बेसिक पासून सुरुवात करू आपण. काय आपल्याला माहिती आहे आपली पृथ्वी कशी आहे मित्रांनो? आपली पृथ्वी आहे गोल. याच्यावर काहीतरी इमॅजिनरी लाईन्स आपण मारलेल्या आहेत. सहावी भूगोल जर पाहिला नसेल तर रिक्वेस्ट करतो, प्लीज पाहून घ्या बरं का. आता या काही उभ्या आपण इमॅजिनरी लाईन मारलेल्या आहेत, काही आडव्या इमॅजिनरी लाईन मारलेल्या आहेत. आता ज्या उभ्या इमॅजिनरी लाईन आहेत त्याला आपण काय म्हटलो होतो? त्याला आपण म्हटलो होतो रेखावृत्त. आणि ज्या आडव्या इमॅजिनरी लाईन्स आहेत त्याला आपण काय म्हटलो होतो? त्याला म्हटलं होतं आपण अक्षवृत्त. आता सहावी भूगोलामध्ये मी तुम्हाला एक फालतू लॉजिक सांगितलं होतं. आता आडव्या लाईन्स अक्षवृत्त आहे हे लक्षात ठेवायचं. तर कसं लक्षात ठेवायचं? तर अक्षवृत्त अक्षवृत्त हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी लिंक लागते बघा बॉलिवूडची. ती लागती अक्षय कुमार सोबत. आता अक्षय कुमार जेव्हा आपल्याला इमॅजिन होतो, जर त्याच्या सवयी जर आठवायच्या म्हटल्या तर त्याची सगळ्यात चांगली सवय किंवा त्याची सगळ्यात जास्त हायलाईट केलेली सवय कोणती आहे? की हा रात्री लवकर झोपतो, सकाळी लवकर उठतो. म्हणजे काय? रात्री लवकर झोपणे ही त्याची सवय आपल्या डोक्यात लगेच येऊन जाते. की बॉलिवूडमधला सर्वात शिस्तीचा अभिनेता कोणता? तर तो म्हणजे अक्षय कुमार. का बरं? कारण तो संध्याकाळी लवकर झोपतो. म्हणजेच काय, अक्षय कुमार झोपतोय म्हणजे काय, तो आडवा पडतोय. म्हणून ज्या आडव्या लाईन्स आहेत त्या अक्षवृत्त. हे पेपरमध्ये लिहू नका, हे तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी एक फालतूचं लॉजिक तुम्हाला सांगितलंय. याच्यापेक्षा अजून फालतू लॉजिक तुम्हाला सांगू का? आता उभ्या रेषा या रेखावृत्त आहे. आता जर तुम्हाला अक्षवृत्त जर लक्षात ठेवता येत नसेल ना तर रेखावृत्त लक्षात ठेवा. आपल्याला एक बॉलिवूडमधलं एक अफेअर माहिती सगळ्यांना. ते कोणतं? रेखा आणि अमिताभ बच्चन. आता रेखावृत्त म्हटल्यावर आपल्याला रेखा नावाची हिरोईन आठवली. तिचं अफेअर कोणासोबत होतं? तर अमिताभ बच्चन सोबत. म्हणजे असे रुमर्स होते, मला माहित नाही, परंतु आपल्या सगळीकडे ऐकतो असं. आता अमिताभ बच्चन कोण आहे? तर त्यावेळेचा सगळ्यात उंच हिरो. उंच म्हणजे काय? तो लंबुस्थानी. म्हणजे काय? ह्या ज्या लंब किंवा ह्या ज्या लांब रेषा आहेत याचा संदर्भ आपण कोणासोबत जोडू शकतो? तर अमिताभ बच्चन सोबत. म्हणजेच कोणासोबत? रेखासोबत इनडायरेक्टली. म्हणजे काय? उभ्या रेषा कोणत्या आहेत? रेखावृत्त. आणि आडव्या रेषा कोणत्या आहेत? अक्षवृत्त. हे फालतूचे लॉजिक फक्त तुम्हाला या लाईन्समध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी सांगतोय बरं का. डिस्क्लेमर आहे हे फक्त तुमच्या पुरतं ठेवा, दुसऱ्या कोणाला शेअर करत बसू नका. जे सगळ्यात मोठं अक्षवृत्त असतं त्याला आपण काय म्हटलं होतो? ते असतं विषुववृत्त. जो सगळ्यात वरचा पॉईंट असतो त्याला आपण काय म्हटलं होतो? उत्तर ध्रुव. जो सगळ्यात खालचा पॉईंट असतो पृथ्वीवर त्याला आपण काय म्हटलं होतो? तो असतो दक्षिण ध्रुव. आता विषुववृत्तामुळं पृथ्वीचे 2 पार्ट बनले, एक पार्ट वरचा, एक पार्ट खालचा. आता तुम्हाला माहिती आहे कोणत्याही नकाशामध्ये वरची दिशा ही नेहमी कोणती दिशा असती? तर ती असती उत्तर दिशा. म्हणजेच काय, जो वरचा पार्ट जो झालेला आहे क्रिएट त्याला आपण काय म्हणणार आहे? त्याला म्हणणार आहे आपण उत्तर गोलार्ध. आणि जो खालचा पार्ट तयार झालेला आहे याला आपण काय म्हणणार आहे? तर दक्षिण गोलार्ध. लक्षात येईल इथपर्यंत? आता जे रेखावृत्त जे आहेत
त्याच्यातलं एक मूळ रेखावृत्त होतं, बरोबर, 0 डिग्रीचं. ते कोणत्या शहरातून गेलं होतं? इंग्लंडमधल्या ग्रीनिच शहरातून. आणि त्याच्या अपोजिटला जे गोल फिरून येत होतं ते कोणतं होतं? तर ते 180 डिग्री रेखावृत्त. आता हे जे रेखावृत्त आपण जे आत्ता पाहिलं 0 डिग्री, त्याच्या इकडचा पार्ट आणि त्याच्या इकडचा पार्ट, याच्यामुळं हे बघा, हा एक पार्ट तयार झाला पृथ्वीचा आणि हा एक तयार झाला. म्हणजेच काय, 0 डिग्री मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडचा म्हणजे उजव्या साईडचा पार्ट हा कोणता झाला पृथ्वीचा? तो झाला पूर्व गोलार्ध. आणि त्याच्या अपोजिटवाला हा कोणता झाला? हा झाला पश्चिम गोलार्ध. आणि आपला भारत देश हा कोणत्या गोलार्धात येतो? तो आपल्याला माहिती आहे, विषुववृत्ताच्या वरती येतो. आणि ग्रीनिच मधून जी लाईन जाते 0 डिग्री मूळ रेखावृत्त त्याच्या पूर्वेकडे येतो. म्हणजेच काय, आपण कोणत्या गोलार्धात येतो? आपण येतो उत्तर पूर्व गोलार्धात. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आता आपल्याला माहिती पृथ्वी आपली कशी आहे? तर ती गोल आहे. आता आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरती हे पण आपल्याला माहिती. आपली पृथ्वी सूर्याभोवती पण फिरती हे पण आपल्याला माहिती. पृथ्वी जी स्वतःभोवती फिरती याला आपण काय म्हटलो होतो? त्याला म्हणतात परिवलन. आणि पृथ्वी जी सूर्याभोवती जी फिरती याला काय म्हणतात? याला म्हणतात परिभ्रमण. लक्षात राहू द्या, याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. आता याला कसं लक्षात ठेवणार तुम्ही? परत फालतू लॉजिक वापरायचं. परिवलन, वळती ना पृथ्वी, बरोबर. वलन म्हणजे काय? वळणे. म्हणजे काय? परिवलन, जागेवर वळती. म्हणजेच काय? ती स्वतःभोवती फिरती. म्हणजेच ते काय झालं? परिवलन. आणि परिभ्रमण आपण काय म्हणतो? भ्रमणध्वनी. म्हणजे लांबून कुठून तरी आपल्याला कोणाचा तरी फोन आलेला आहे. म्हणजे काय? लांबचा पल्ला काहीतरी कव्हर केलेला आहे. म्हणजेच काय? सूर्याच्या आसपास जर तिला फिरायचंय, सूर्य आपल्यापासून किती भरपूर लांब आहे, तर त्याच्या आजूबाजूने तिला फिरायचंय. म्हणजे ती लांबून भ्रमण करते. म्हणजेच काय? परिभ्रमण. हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन देऊ नका. एकदम सोप्या कन्सेप्ट आहेत. आता हे बघा, हा आहे सूर्य. आता पृथ्वी जेव्हा सूर्याच्या भोवती फिरते ना, तेव्हा ती सेम डिस्टन्सनी नाही फिरत. हे नेहमी लक्षात ठेवा. ती कशी फिरती? हे बघा, इथं एवढं डिस्टन्स आहे आणि इकडून असं लांब गेलंय. म्हणजेच काय? पृथ्वी कधी इथं आहे, कधी फिरता फिरता इकडे गेली, कधी फिरता फिरता इकडे, कधी फिरता फिरता इकडे गेली. आता हे जे डिस्टन्स आहे हे तर सूर्यापासून पृथ्वीचं कमी आहे, परंतु ह्या जेव्हा स्थितीत आहे ना ती, तेव्हा हे सूर्यापासून तिचं लांब डिस्टन्स आहे. म्हणजे नॉर्मली आपण काय म्हणतो? पृथ्वी ही सूर्यापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? तर त्या दोघांमध्ये नॉर्मली अंतर असतं 15 करोड किलोमीटर. हे आपण नॉर्मली म्हणतो की सूर्य आणि पृथ्वीमध्ये अंतर किती आहे? तर 15 करोड किलोमीटर. परंतु ही नेहमी स्थिती असते का मित्रांनो? ही नेहमी स्थिती नसते. म्हणजे नेहमी 15 करोड किलोमीटर डिस्टन्स असेल असं जरुरी नाहीये. आता पृथ्वी जेव्हा इकडच्या साईडला असते, इकडच्या साईडला म्हणजे जेव्हा तिचं डिस्टन्स कमी आहे सूर्यापासून, तेव्हा ते किती कमी झालेलं असतं? ते 15 करोड पासून 30 लाख किलोमीटर कमी झालेलं असतं. म्हणजे जवळजवळ 14 करोड 70 लाख इतकं ते डिस्टन्स कमी झालेलं असतं. म्हणजे इतक्या डिस्टन्सवर पृथ्वी असती. परंतु जेव्हा ती या बाजूला असती, या बाजूला म्हणजे जेव्हा ती लांब असती सूर्यापासून, आता ही बाजू म्हणजे उजव्या साईडलाच येते असं काही नाही बरं का, ती इकडं पण असू शकते. आता मी तुम्हाला फक्त समजावं म्हणून डायग्राम काढलेली आहे, तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. आता जेव्हा पृथ्वी सूर्यापासून जेव्हा लांब असती तेव्हा ती किती लांबपर्यंत जाती? तेव्हा ती जाती 15 करोडपेक्षा 20 लाख किलोमीटर पण जास्त. म्हणजेच काय? जेव्हा पृथ्वी सूर्याच्या जवळ असती आणि जेव्हा पृथ्वी सूर्यापासून लांब डिस्टन्सवर असती, याच्यामधली जी रेंज आहे ही किती, लगभग किती, म्हणजे जवळजवळ याच्यामध्ये कितीची रेंज आपल्याला सापडली? तर ती सापडली आपल्याला 50 लाख किलोमीटर एवढी रेंज सापडली. म्हणजे जवळजवळ अर्धा करोड किलोमीटर, बरोबर. म्हणजेच काय? नॉर्मली आपण काय कन्सिडर करतो की सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? तर ते आहे 15 करोड किलोमीटर. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की ती 50 लाखाच्या रेंजमध्ये फिरणार आहे. म्हणजे जेव्हा ती सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ असेल त्यावेळेस ते डिस्टन्स किती असतं? तर 14 करोड 70 लाख याच्या आसपास असतं. ते एक्झॅक्ट नसतं, परंतु सायंटिस्टनी शोधलेलं आहे ते 14 करोड 70 लाखाच्या आसपास, एखादा लाख इकडे इकडं. जेव्हा ती जास्तीत जास्त लांब अंतरावर असती त्यावेळेस ते डिस्टन्स किती असतं? तर ते असतं 15 करोड 20 लाख किलोमीटर, बरोबर. म्हणजेच काय? जास्तीत जास्त जवळ आणि जास्तीत जास्त लांब याच्यामधली जी रेंज आहे ती 50 लाखाची रेंज असती. ज्या वेळेस पृथ्वी ही सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ असती त्या स्थितीला आपण काय म्हणतो? त्या स्थितीला म्हणतो आपण उपसूर्य स्थिती. लक्षात ठेवा, त्या स्थितीला आपण काय म्हणतो? उपसूर्य स्थिती. आणि ज्या वेळेस पृथ्वी ही सूर्यापासून जास्तीत जास्त लांब अंतरावर असती त्या स्थितीला आपण म्हणतो अपसूर्य स्थिती. लक्षात राहील का हे? याला विसरू नका.
काय असतं, जेव्हा जास्तीत जास्त जवळ असतं त्याला म्हणतो आपण उपसूर्यस्थिती, आणि पृथ्वी जेव्हा सूर्यापासून जास्तीत जास्त लांब असते त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, तर अपसूर्यस्थिती असं म्हणतो. आता आपण 6वीच्या भूगोलामध्ये अजून काय पाहिलं होतं मित्रांनो, तर जे सगळ्यात सेंटरमधून जे जातं त्याला आपण काय म्हणतो, विषुववृत्त. ते किती डिग्रीवर असतं, ते असतं 0 डिग्रीवर. त्याच्यावरतून 23 डिग्री 30 मिनिट उत्तर साईडला 23 डिग्री 30 मिनिट अंतरावरून एक वृत्त जातं. सेम अक्षवृत्त एक जातं 23 डिग्री 30 मिनिट दक्षिण साईडला. जे वरच्या साईडचं जे होतं त्याला आपण काय म्हटलं होतं, त्याला म्हटलं होतं आपण कर्कवृत्त. आणि जे खालच्या साईडचं जे होतं दक्षिण साईडला त्याला आपण म्हटलं होतं मकर वृत्त. आता वरच्या साईडला 23 डिग्री 30 मिनिट आणि खालच्या साईडला 23 डिग्री 30 मिनिट, म्हणजे वरचं उत्तर खालचं दक्षिण. आता वरच्या साईडलाच कर्कवृत्त आहे. हे आपण कशावरून म्हटलं होतं, त्याच्यात तुम्हाला एक फालतू लॉजिक मी सांगितलं होतं. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, नॉर्मली आपली ह्युमनची बॉडी कन्सिडर करा. आता कर्कवृत्त हे नाव जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला कशाबरोबर लिंक लागती, तेव्हा कर्कवृत्त आपण म्हणतो त्याला आपली लिंक लागती कर्करोग, म्हणजे काय, कॅन्सर सोबत त्याची लिंक लागते किंवा कर्करोगासोबत त्याची लिंक लागते. आता इंग्लिशमध्ये पण याला काय म्हणतात, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच म्हणतात. जर नॉर्मली ह्युमन बॉडी जर आपण कन्सिडर केली तर सगळ्यात जास्त कॅन्सर होण्याचे चान्सेस कुठं असतात मित्रांनो, म्हणजे आपण जर कमरेपासून वरचा पार्ट आणि कमरेपासून खालचा पार्ट असं जर कन्सिडर केलं तर सगळ्यात जास्त कॅन्सर होण्याचं प्रमाण कुठं आहे, तर कमरेपासून वरच्या भागामध्ये. तुम्हाला एकतर थ्रोट कॅन्सर होऊ शकतो किंवा लंग्स कॅन्सर होऊ शकतो किंवा अजून पोटामधल्या एखाद्या गोष्टीचा कॅन्सर होऊ शकतो. सगळ्यात जास्त चान्सेस कुठे आहेत कॅन्सर होण्याचे, कमरेच्या वरच्या भागात. म्हणजेच काय, विषुववृत्त म्हणजे ही जर आपण आपली कंबर जर कन्सिडर केली तर वरच्या भागातच आपल्याला सगळ्यात जास्त चान्सेस आहेत की कॅन्सर होण्याचे. म्हणून वरचं जे 23 डिग्री 30 मिनिटवर जे वृत्त आहे, जे अक्षवृत्त आहे, त्याला आपण काय म्हटलोय, कर्कवृत्त. ते आपल्या भारतातून पण जातं, लक्षात राहू द्या. आता ते भारतातून कोणत्या कोणत्या शहरातून जातं हे तुम्ही कमेंट करायचंय. जे मुलं व्यवस्थित कमेंट करतील त्यांच्या कमेंटला मी लाईक करणार. आणि जे आता अपोजिटला जे आहे त्याला आपण म्हणतोय मकर वृत्त. ठीक आहे, वरचं जर कर्कवृत्त लक्षात राहिलं तर त्याच्या अपोजिटला मकर वृत्त. अजून एक आपण पाहिलं होतं की पृथ्वीचा जो आस आहे हा सरळ नाहीये, तर पृथ्वी तिच्या आसाशी 23 डिग्री 30 मिनिटचा कोन तयार करते. म्हणजे ती काय, तिच्या आसासोबत कललेली. हे किती आहे, 23 डिग्री 30 मिनिट. ठीक आहे, म्हणजे हे 23 डिग्री 30 मिनिट किती इम्पॉर्टंट आहे बघा. कर्कवृत्त पण 23 डिग्री 30 मिनिटवर आहे, मकर वृत्त पण 23 डिग्री 30 मिनिटवर आहे, आणि पृथ्वी तिच्या ऍक्सिस सोबत किंवा तिच्या आसासोबत कललेली. म्हणजे पृथ्वी स्ट्रेट नाहीये. म्हणजे पृथ्वी आपल्याला ही अशी असायला पाहिजे होती ना, ही अशी, तर ती तशी नाही मित्रांनो. ती कशी आहे, ती कललेली. म्हणजे हे बघा, हा तिचा ऍक्सिस असा असायला पाहिजे होता, परंतु ती अशी. हे बघा, ही अशी आपली पृथ्वी. म्हणजे तिचा जो सेंटर ऑफ ऍक्सिस आहे तो जो मेन ऍक्सिस असायला पाहिजे होता त्याच्याबरोबर 23 डिग्री 30 मिनिटचा कोन तयार करतोय. हे जेव्हा मधला ऍक्सिस आपण खोडणार आहे तेव्हा ती कशी दिसणार आहे पृथ्वी, ती अशी दिसणार आहे. परत एकदा तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो. हे बघा, ऍक्च्युअल मध्ये पृथ्वी कशी माहिती का, हे असं इथून विषुववृत्त गेलेलं आहे. हे वरचं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, खालचं ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे खालचं मकर वृत्त, वरचं कर्कवृत्त, त्याच्यावरती इथे आर्टिक वृत्त, त्याच्या खाली इथे अंटार्क्टिक वृत्त, इकडे उत्तर ध्रुव, खाली दक्षिण ध्रुव. ही अशी ऍक्च्युअलमध्ये पृथ्वी. आणि हा तिचा सेंटर ऑफ ऍक्सिस. म्हणजे पृथ्वी ऍक्च्युअली अशी सरळ असायला पाहिजे होती ना, तर ती सरळ नाही, ती अशी कललेली. आणि ती जी कललेली ना, तो डिग्री किती डिग्रीमध्ये ती कललेली आहे, तो आहे 23 डिग्री 30 मिनिट. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कितीनी कललेली ती, 23 डिग्री 30 मिनिट, एवढ्या डिग्रीने ती कललेली आहे. बाकी बेसिक तर तुम्हाला माहितीच आहे. पृथ्वी जेव्हा स्वतः भोवती फिरती तेव्हा ते फिरायला तिला किती वेळ लागतो, तिला लागतात 24 तास. आणि ह्या तिच्या फिरण्यामुळेच काय आपल्याला शक्य झालेलं आहे, तर दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झालेलं आहे. म्हणजेच काय, जेव्हा पृथ्वी स्वतः भोवती फिरती, म्हणजे ही जर पृथ्वी आणि हा जर सूर्य आहे, तर ती आता इकडे असं स्वतः भोवती फिरणार आहे, बरोबर. तर इकडून सूर्याच्या साईडने जे किरण येत आहेत ते आता ह्या साईडला पडत आहेत, परंतु इकडचा पार्ट फिरून जेव्हा ह्या साईडला जाईल तेव्हा इकडचा पार्ट फिरून ह्या साईडला येणार आहे. म्हणजेच काय, इकडच्या बाजूला तेव्हा काय असणार आहे, तेव्हा असणार आहे रात्र, आणि इकडच्या बाजूला असणार आहे दिवस. म्हणजेच काय, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र या गोष्टी आपल्याला दिसतात. आणि आता याच्यातली शेवटची गोष्ट आपण पाहू की पृथ्वीवर सूर्याची किरणे लंबरूप का पडत नाहीत.
का नाही पडत? कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. का? कारण पृथ्वी ही चपटी नाही, पृथ्वी ही गोल आहे. त्याच्यामुळं पूर्ण पृथ्वीवर सूर्यकिरणे लंबरूप पडत नाहीत, ते लंबरूप पडूच शकत नाहीत. हे बघा, आता पृथ्वी जर अशी चपटी असली असती, ही अशी, तर सूर्यकिरणे कदाचित लंबरूप पडले असते, बरोबर. परंतु ते लंबरूप पडतायत का? नाही. का? कारण आपली पृथ्वी कशी आहे? तर आपली पृथ्वी गोल आहे. त्याच्यामुळं सूर्यकिरणे बघा, इकडे तर लंबरूप पडणार नाहीये, इकडे नाही पडणार, कदाचित सेंटरला लंबरूप पडतील, इकडे नाही पडणार, इकडे नाही पडणार. ते काहीतरी अँगलमध्ये पडतायत, बरोबर. ते काहीतरी पृथ्वीसोबत इथे अँगल क्रिएट करतायत. लंबरूप म्हणजे काय? परत कॉमन सेन्सचा प्रश्न. लंबरूप म्हणजे परपेंडिक्युलर, एकदम 90 डिग्रीमध्ये. अजून एक गोष्ट पाहिली होती आपण, की पृथ्वीवर जे कर्कवृत्त आणि मकर वृत्त आहे आणि मधलं विषुववृत्त, या कर्कवृत्तापासून तर मकर वृत्तापर्यंत एवढ्याच पार्टमध्ये कधी ना कधी सूर्याचे किरण लंबरूप पडतात. याच्या वरच्या पार्टमध्ये कधीच पडत नाही आणि याच्या खालच्या पार्टमध्ये देखील कधीच लंबरूप किरणे पडत नाहीत. लक्षात राहू द्या. म्हणजेच काय, तर वर्षातून 2 दिवस असे येतात की ज्या दिवशी कर्कवृत्त आणि मकर वृत्त इथे या पूर्ण भागावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात, म्हणजे परपेंडिक्युलर पडतात. म्हणजे पृथ्वी एक्झॅक्टली सूर्याच्या समोर आलेली असते तेव्हा. म्हणजे जी आसासोबत केलेली ना, ती एकदम स्ट्रेट झालेली असती. ठीक आहे. आता हे सगळं काय आहे, हे आपल्याला 8व्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहिजे. आणि कृपया मित्रांनो, हा चॅप्टर ऋतुनिर्मिती पार्ट 1 असा कन्सिडर न करता 7वी भूगोल सुरू करण्यासाठी काहीतरी आपल्याला भूगोलाची रिव्हिजन पाहिजे, म्हणजे प्रिव्हियस रिव्हिजन असं याला कन्सिडर तुम्ही करावं. का सांगतोय मी तुम्हाला हे? कारण याला जर तुम्ही फक्त ऋतुनिर्मितीसारखं जर पाहत राहिले तर बाकीच्या गोष्टी तुम्ही स्किप करणार आहे. परंतु याला जर पूर्ण रिव्हिजन म्हणून जर तुम्ही पाहिलं तर येणारे पुढचे सर्व चॅप्टर आहेत ना, हे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. आता याच्यानंतर जो आपल्याला पुढचा चॅप्टर पाहायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ग्रहणांबद्दल माहिती घ्यायची. आता तिथे पण आपल्याला चंद्राच्या उप आणि अप या स्थिती पाहायची आपल्याला. इथे आपण काय पाहिलं? उपसूर्य आणि अपसूर्य. तसंच आपल्याला सेकंड चॅप्टरमध्ये काय पाहिजे? चंद्राची उपभूस्थिती आणि अपभूस्थिती. तर कृपया या चॅप्टरला तुम्ही रिव्हिजन म्हणून बघा. चॅप्टर कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करून द्या. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.